आणि मित्रांनो आता आपण मम्मीला सोडायला आलतो, पण आता मम्मीला सोडून परत घरी चालू. खूप पाऊस असल्यामुळे मम्मी तब्येत ठीक नसल्यामुळे आपल्याला सोडायला येऊ लागलं. त्याच्यामध्ये विषय असा झालाय की पाणी खूप भरले जाऊ जागी. तर आता तुम्हाला आपण दाव्या इथून पुढं. आणि सध्या विषय असा की आपण आंघोळ केली ना, अजून काहीच फ्रेशच नाही झालोय आपण. आता पुढचा रोड बंद आहे, आउट काही नाही, काही समजूनच झालंय मला. ते अमेरिकन स्कूल आहे कोहिनूरचं आपल्या इकडून. चला इथून बघत राहा व्हिडिओ. पाऊस फक्त मुंबईच्या पावसाची मजा घ्या तुम्ही. निसर्ग तर आपण दाखवू शकत नाही सध्या, पण आपण मुंबईचा पाऊस नक्कीच दाखवू शकतो. आपण काय आहे ते पावसामध्ये. अहो संघर्ष नाही मुंबईमध्ये साहेब. शेतकऱ्याचा संघर्ष आहेच, त्याला काही दुमत नाही. जो मुंबईचा संघर्ष आहे तो दिसून येत नाही. पण मुंबईचा संघर्ष ह्या वयापासून करायला लागतो. एवढ्या पावसातून त्याला शिक्षण घ्यायचं आहे, जे बाळ चाललंय पुढे ते. तो काय कशी बारकी लहान मुलं चालले. संघर्ष दिसून येत नाही, पण संघर्ष मुंबईजवळ कुठे नाही. तर आता आपण इथं पुढे रेग्युलर बघू व्हिडिओ. आता जाम ट्रॉफिक पण असणार आहे पुढं, पर्याय नाही, सोडायचं येणं गरजेचं होतं. बघा आता तर कमी झालंय पाऊस. हे बघा अशा पावसातून लेडीजला सुद्धा जावं लागतं, म्हाताऱ्यांना कोणत्या सगळ्यांना राहायचं नाही. काय करायचं तर अरे नाही भाऊ, मुंबई आहे, मुंबईमध्ये राहायला तो कुठे पण जावा, माणूस जगणार. मुंबई जेवढा त्रास देते तेवढं सुखही देते, आणि जेवढं सुख देते त्या दुप्पट तेवढा त्रासही देते. त्या त्रास सहन करण्याची क्षमता आहे ना, त्यांनी मुंबईमध्ये राहायचं. सगळ्या गोष्टीला सामोरे जावं लागतं. असं रिक्षाची व्हॅल्यू कळते, हात करतात ना रिक्षावाला. ते म्हणतात ना की आपल्याला ICU रूम मध्ये ऑक्सिजनची आणि पाऊस काळ्यामध्ये मुंबईच्या रिक्षाची व्हॅल्यू कळते. आता शाळा सुटले त्यासाठी फुल ट्रॉफिक जाम आहे, पण पर्याय नाही, आपल्याला इथूनच जावं लागणार. आपण जसं वन वेला टाकू उलटी गाडी थोडी चुकीचं आहे, पण करणार काय. आता समोरून मला जायचं पण आहे बाहेर, समोरून गेलो खूप टाइम जाईल. बघा आता ट्रॉफिक एलबीएस मार्गाच्या पाहिजे ट्रॉफिक असणार. मेन रोड आहे हा, ठाण्यापासून चालू होतं पूर्ण साईन पर्यंत आहे. बघा असा संघर्ष आहे. हे क्रोमा बंद. अरे यार CNG भरायचा विसरलो आपण, गाडी बंद नाही झाली पाहिजे. CNG ला आपण पैसे पण घेऊन आलतो, पण काय रिक्षालाच करणार, तर सेविंगला नाही. अरे मा कसं किती जरी केलं तरी शेवटी मित्र कामाला येतो. आता त्याची माझी किती भांडणं होते ती. आता माझ्या गाडीवर ते लक्षात नाही, आम्हाला तिथून CNG भरायला जायचं. तिथं आलो, CNG संपला. आता तो कामाला चाललेला इथून 1 किलोमीटर 2 किलोमीटर लांब आहे, पण फोन केला का लगेच आलो म्हटलं. नाचा पाडा लावलाच नाही त्याने, एवढ्या पावसामध्ये तो येणार. शेवटी मित्रच काम. एवढे झगडे होतात आमच्या मध्ये, आम्ही एक दुसऱ्याला चिडवतो. तुम्हाला दाखवतो कोण आहे, दीपक भाऊ म्हणून आपला तो. तर इथं आल्यानंतर मैत्री झाली, पण एकदम खास झाला. असं काहीतरी असतं मित्राचं प्रेम. येतोय आता थोड्या वेळा दाखवतो. CNG संपलाय गाडीचा विषय. आता भाऊ पण माझ्यासोबत आहे, त्याला फोन करून आपली 2 व्हीलर किंवा दुसऱ्या गाडीने टोचन गेला बोलवलं असतं, पण विषय असा झाला की झालाच. घे चल. हा घे, कमी देऊ, मी देऊ का? हा दे.
त्यानं मध्येच थांबवली, तिकडून आतून मधून टाकतात आहे. पाठी एवढी लाईन लागली, तोपर्यंत हा इकडे थांबलाय आतमध्ये जायला. इकडे शूटरच सगळे, मुंबईमध्ये शूटर भरलेत सगळे. इथं लाईन मध्ये चालेल तो पाठी, अधून मधून टाकल तो पुढे. काय बोलणार होता, काय बोलतो, गेला आतमध्ये, काय बोलणार त्याला. गेला लो लाईन न जाईल तो भले नाही, जो आकडा तिकडे जाईल तो स्मार्ट. सारे दुनियाच नाही राहिले हो साहेब. तर आता आपला सीएनजी टाकून जाणार आहे. मित्राच्या कृपेने आपल्याला जास्त कष्ट लागले नाही. तर आता आपण इथं व्हिडिओ एंड करूया आता, कारण की आता पुढचं पण काम खूप आहे. आता पटकन जाऊन मला जरा बाहेर पण राहायचं, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू. तर अजून एकदा बघा मुंबईचा पाऊस कसा आहे, आणि आपण भेटू नंतर. शेअर करा, बऱ्यापैकी सपोर्ट करा यार. जेवढा सपोर्ट कराल तेवढं बरं वाटेल जरा व्हिडिओ बनवायला. आणि त्याला बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.